नमस्कार मित्रांनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे तुमच्या आवडत्या कविता किचनमध्ये. आज आपण बघणार आहोत आलूची रस्सा भाजी. ही भाजी खूप सुंदर अशी लागते आणि छान रस्सेदार असल्यामुळे मुलांना आणि घरच्यांना सगळ्यांना खूप आवडेल. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण मोठ्या आकाराचे 4 आलू घ्यायचे. ते आलू उकडून घ्यायचे आणि त्यानंतर त्या आलूची साल काढून घ्यायची. हे बघा, मी अगोदर साल काढून घेतली आहे आणि त्याला स्मॅश करायचं. आपण जशी आलूची चटणी करतो ना, तर तेवढं बारीक नाही करायचं. थोडेसे मीडियम असेच त्याचे तुकडे करून घ्यायचे. त्याच्यामुळे भाजी पण छान होते आणि त्याची ग्रेव्ही पण आपल्याला छान दिसते. चला तर मग आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण एक कढई घेऊया. त्या कढईमध्ये आपल्याला दोन चम्मच तेल घेऊया. तुम्हाला हवं असेल थोडंसं तुम्ही जास्त घालू शकता, कारण की हे आता रस्सा भाजी आहे, त्याच्यामुळे थोडंसं तेल तर दिसलंच पाहिजे ना भाजीला. चला तर मग आपण सुरुवात करूया. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग घालायचं आहे आणि त्यानंतर 2 तेजपानची पाने, त्यानंतर थोडीशी मोहरी आणि नंतर थोडासा जिरा. हे छान तडतडू द्यायचं. जिरा वगैरे मोहरी छान तडतडली की थोडंसं टेस्ट किंवा स्मेल म्हणा थोडासा छान येतो, त्याचा अरोमा छान येत असतो. त्याच्यानंतर आपल्याला 2 मोठ्या आकाराचे कांदे छान बारीक कट करून घ्यायचे आणि ते तेलामध्ये टाकायचे आहे. हे कांदे छान तांबूस होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे. आता हे बघा, कांदे छान परतून झालेले आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 3-4 लसणाच्या पाकळ्या ह्या छान कट करून टाकून द्यायचे आहे. ते पण छान शिजू द्यायचे आहे. त्याच्यामुळे लसूण टाकल्यानंतर त्याला छान सुगंध येत असतो. त्यानंतर आपल्याला मसाले घ्यायचे आहे. तिखट घ्यायचे आहे 1 ते 1.5 चम्मच. चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तिखट. त्याच्यानंतर अर्धा चम्मच हळद पावडर, 1 ते 1.5 चम्मच आपण धनिया पावडर घेऊया, अर्धा चम्मच जिरेपूड घेऊया आणि त्यानंतर आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मीठ हे थोडंसं कमीच घाला, त्याच्यामुळे कसं मीठ कमी जास्त होऊ शकते. त्यानंतर आपल्याला तेलामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी घालायची आहे. कस्तुरी मेथीमुळे भाजी ही छान चवदार होते आणि चवीला छान लागते. त्यानंतर थोडीशी होऊ द्यायची ती 5-1 मिनटं आणि त्यामध्ये आता आपल्याला जे आपण तिखट मिठाचं जे मिश्रण करून ठेवलं होतं ते घालायचं आहे. छान हे सगळं मिश्रण त्याच्यात टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, छान आपल्या भाजीला आता छान कलर आलेला आहे आणि तेल पण सुटत आलेलं आहे. त्याच्यामुळे ही ग्रेव्ही 1 नंबर होणार आहे आणि खायला पण एकदम सुंदर लागणार आहे. मी याच्यामध्ये अद्रक लसूणचा पेस्ट नाही टाकला आहे, कारण की मी लसूणच्या पाकळ्या छान बारीक कट करून टाकल्या होत्या. आता याच्यानंतर आपल्याला थोडंसं धनिया टाकायचा आहे हिरवा. याच्यामुळे छान टेस्ट येतो भाजीला. यातून थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे, जेणेकरून खाली करपणार नाही भाजी ही. आणि हे असं मिश्रण ढवळत राहायचं आहे. बघा किती छान थोडासा कलर छान दिसत आहे भाजीचा. आणि त्यानंतर आपल्याला 5 किंवा 10 मिनटे होऊ द्यायचं आहे. चवीसाठी आपल्याला 1 चम्मच साखर घालायची आहे. तुम्ही हवं तर टाकू शकता, नाहीतर स्किप करू शकता तुमच्या इच्छेनुसार. त्याच्यानंतर आपल्याला आलूचा जो चुरा केलेला होता तो घालायचा आहे सगळाच आणि त्याच्यानंतर छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, आलूचं जसं आपण टाकत गेलो आहे त्याच्यामध्ये तो एकदम कलर चेंज होत गेला आहे आणि असं वाटत आहे की आपल्याला ही आलूची चटणी झालेली आहे की काय, पण नाही, तसं नाही आहे. आपल्याला ही आलूची रस्सा भाजी करायची आहे, त्याच्यामुळे आपण सुरुवातीला तेल थोडंसं जास्तच घातलं होतं. जर चटणी करायची असती तर आपण तेल थोडंसं कमी घातलं असतं, पण ही आपल्याला रस्सा भाजी करायची आहे, त्याच्यामुळे तेल तिखट थोडंसं जास्तच प्रमाणात घालण्यात आले आहे, कारण की ही मसालेदार करायची आणि रश्श्याची भाजी करायची आहे. यानंतर आपण थोडंसं घरी बनवलेला काळा मसाला घातला आहे. याची चव खूप सुंदर लागते. तर बघा किती छान अशी आपली एक भाजीच म्हणा छान दिसत आहे आणि कलर खूप सुंदर दिसत आहे. तुम्हाला हवं तेवढं पाणी तुम्ही इथे ॲड करू शकता. तुम्हाला जर कमी रस्सा हवा असेल तर तुम्ही कमी पाणी ॲड करू शकता आणि जर तुम्हाला ग्रेव्ही जास्त पाहिजे असेल तर तुम्ही 1 ते 1.5 गिलास पाणी ॲड करू शकता. आमच्याकडे थोडंसं रस्सेदार भाजी हवी आहे, त्याच्यामुळे माझ्या मुलांना थोडीशी रस्सेदार भाजी आवडते, त्याच्यामुळे 1 ते 1.5 गिलास मी पाणी टाकलं आहे त्याच्यात.
आणि हे बघा किती छान अशी ग्रेव्ही दिसत आहे भाजीची आणि तेल पण छान सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं घरी तयार केलेला गरम मसाला घालायचा आहे आणि त्यानंतर थोडंसं हिरवं कोथिंबीर घालायचं आहे. याच्यामुळे चव खूप सुंदर येते. तर तयार आहे आपली बटाट्याची रस्सेदार मसालेदार भाजी. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. माझा व्हिडिओ आवडला असेल माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तुम्हाला जर अशाच रेसिपी बघायच्या असतील तर बघत राहा कविता किचन. चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.